भारतात दरवर्षी 5 वर्षांखालची 20 लाखांपेक्षा जास्त मुलं मरण पावतात. यातली अधिकांश मुलं 3 कारणांनी दगावतात: जन्माशी संबंधित कारणं, श्वसन विषयक गंभीर कारणं आणि अतिसार. 3 लाख मुलं केवळ एका कारणामुळे दगावतात: अतिसार. यापैकी अनेक मुलं आपल्या जिल्ह्यात मरण पावतात. आपण अतिशय सोप्या उपायांनी यातले अनेक जीव वाचवू शकता. अनेक मुलांचे जीव वाचवण्यासाठी आपण 2010 मध्ये या गोष्टी करू शकता. 2 वर्षांखालच्या बालकांसाठी गोवराच्या लसीचा दुसरा डोस जोडण्याविषयी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाला लिहिणं, जिल्हाधिकारी लसींसाठी शीतशृंखला योजनेच्या लेखापरीक्षेचा दर 6 महिन्यांनी आढावा घेतील याची खात्री करणं, ऑक्झिलरी नर्स मिडवाईव्हजना पुढल्या विषयांवर किमान 2 प्रशिक्षण सत्र मिळतील याची खात्री करणं, नाळ निगा, प्रसूतीनंतर लगेच बाळाला अंगावर पाजणं, नवजात बाळाला उबदार ठेवणं, वारंवार होणाऱ्या अतिसारामुळे होणारे मुलांचे मृत्यू आणि कुपोषण यांना आळा घालणं, प्रत्येक गावात ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सॉल्ट्स डेपो असण्याची खात्री करणं. नागल अंबिका ही कर्नाटक मधल्या पुनाची या एका दुर्गम गावात राहणारी गृहिणी आहे. तिच्या बाळाला अतिशय जुलाब होऊ लागले. सुदैवानं तिच्या घराजवळच प्राथमिक आरोग्य केंद्र होतं, त्यामुळे ती आपल्या बाळाला तिथं नेऊ शकली. आरोग्य कार्यकर्तीनं तिला ORS कसं तयार करायचं ते सांगितलं आणि बाळाला ते वरचेवर पाजायला सांगितलं. लवकरच बाळाची तब्येत सुधारली आणि ORS म्हणजे जलसंजीवनीनं बाळाचे प्राण वाचवले हे नागल अंबिकाच्या लक्षात आलं. मला वाटलं की माझं बाळ माझ्या डोळ्यात देखत दगावणार, पण त्यांनी त्याला ORS पाजलं आणि ते जगलं. अतिसारामुळे निर्जलीकरण होऊन अनेक मृत्यू घडतात. 5 वर्षापर्यंतच्या मुलांवर 1 वर्षात साधारणपणे 3दा जुलाबांचा वार होतो. योग्य काळजी घेतली नाही तर जुलाब प्राणघातक ठरतात. आपण आपल्या जिल्ह्यातले बालमृत्यू 20% कमी करू शकता.